पहिल्यापासून लोक जरा टोपी घातल्यावर जरा आदराने नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पपायरस प्रकाशन आणि पपायरस बुक स्टोअरकडनं. पपायरस प्रकाशनाचं हे तिसरं पुस्तक आहे. अनिल साबळे यांचा पहिला कथासंग्रह पिवळा पिवळा पाचोळा. एक छोटासा अनौपचारिक सोहळा आहे हा. या सोहळ्याला नितीन सर आहेत, नितीन लिंडे सर आहेत, निखिलेश चित्रे आहेत, गणेश विस्पुते सर आहेत आणि अभिजित देशपांडे सर आहेत आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत. सोहळ्याचं स्वरूप मी सांगून ठेवतो तुम्हाला, सो मध्ये मध्ये डिस्टर्ब होणार नाही. आधी निखिलेश चित्रे बोलतील अनिल साबळेच्या कथांवरती, नंतर नितीन लिंडे सर बोलतील कथांवरती, त्यानंतर गणेश विस्पुतेंच्या हस्ते प्रकाशन होईल आणि त्यानंतर अनिल साबळे आपला मनोगत व्यक्त करतील. असा छोटासा हा सोहळा आहे. कृपया मी आता अर्डेतुरे करतो, कारण आज भेट पहिल्यांदा झाली आहे. तसे आम्ही समवयस्क किंवा एका पिढीचं तरी आहोत असं मला वाटतं. आणि कथा वाचल्यामुळे एक लेखकाशी आपोआप जवळीक निर्माण होत असते, तशी माझी जवळीक निर्माण झाली. मी पहिल्यांदा जेव्हा कथा वाचल्या तेव्हा, आणि त्यातलं मला एक प्रथमदर्शनी जाणवलेलं वैशिष्ट्य असं, म्हणजे एक आवडलेली गोष्ट म्हणा किंवा भिडलेली गोष्ट, की रूढ अर्थाने या वास्तववादी कथा आहेत. म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये मायमॅटिक अनुकृतीजन्य वास्तववाद वगैरे म्हणतो तशा प्रकारचे आहेत, की जे जगलेलं आहे ते त्या कथेत आहे. त्यात तपशिलांचे बारकावे आहेत, अवकाशाचे बारकावे आहेत, वर्णनात्मकता आहे, काही अंशी घटनाप्रधानता आहे. पण हे सगळं असून सुद्धा ते जे विश्व आहे ते मराठी मध्ये आलेल्या आजवरच्या वास्तववादी विश्वापेक्षा इतकं भिन्न, इतकं वेगळं आणि इतकं दूरचं आहे की ते अतिवास्तववादी वाटावं. आणि त्या भाषेचा एक ताजेपणा आहे, त्यांच्या भाषेला एक लय आहे. ही हल्ली खूप दुर्मिळ झालेली गोष्ट आहे की लयबद्ध भाषा असणं किंवा गद्यामध्ये लय टिकवून ठेवणं कथात्मक गद्यामध्ये. तर ही गोष्ट मला अनिल साबळेच्या कथांमध्ये खूप भावली. आणि त्यात एक निसर्ग आणि माणूस यांचं बहुपिढी नातं आहे. त्यात हे नातं फक्त रोमॅन्टिक दृष्टीने निसर्गाकडे पाहणारं नाही. म्हणजे यातला माणूस किंवा कथांमधली पात्र ही निसर्गाकडे केवळ भावुक होऊन पाहत नाही किंवा ही निसर्गाला केवळ काहीतरी पूजनीय वंदनीय असं म्हणून बघत नाही. तर निसर्गाशी असलेलं या पात्रांचं नातं हे बहुपेढी आहे. त्यात संघर्ष आहे, नंतर सहानुभव आहे, एकत्र जगण्याची जिजीविषा आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे एक हे त्या कथांचं वेगळं. पण दुसरं, या कथा जगण्याचे असे काही वेगवेगळे पदर आपल्यासमोर उलगडतात की ते तोपर्यंत आपल्याला जाणवलेले नसतात. म्हणजे असंही असू शकतं असं आपल्याला त्या कथा वाचताना बऱ्याच ठिकाणी वाटतं. म्हणजे त्यांची घोरपडी, त्याची खूप गाजलेली कथा नवादृष्टमध्ये आली होती मला, आणि तेव्हाच त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तर आता एक गंमत अशी आहे की अनेक लेखक असे आहेत की जे कथेमध्ये मुद्दाम जाणीवपूर्वक रूपकात्मकता खेचून आणण्याचा प्रयत्न करतात आणि एखादं रूपक जाणीवपूर्वक बांधत किंवा रचत नेतात. मी त्याला कमी लेखणार नाही, तो एक प्रकार झाला. पण अनिल साबळेच्या कथेत मला हे जाणवलं की रूपकात्मकता अशात सहज समाविष्ट होऊन जाते, ती सहज येते आणि बघता बघता आपलं स्वतःच्या वाढीच्या उर्मिने विकसित होत जाते. आणि शेवटी आपण जेव्हा कथा वाचून पूर्ण करतो तेव्हा नंतर आपल्याला त्यातल्या रूपकांचे पदर आणि रूपकांचे अर्थ जाणवायला लागतात, कळायला लागतात. असा माझा त्या कथांमधूनचा अनुभव आहे. जसं घोरपड कथेमध्ये घोरपड ही एका रूपकाच्या पातळीला जाते, ती आपोआप जाते, ती आणून ठेवली जात नाही. त्यामुळे एक सहज आलेली आणि आशयाशी अभिन्न असलेली ऑर्गॅनिक अशी रूपकात्मकता अनिल साबळेच्या कथात आहे. ही एक फार सुंदर गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या जगण्याचं फिक्शनमध्ये रूपांतर करताना त्यात काही गोष्टी लेखकाला आपल्या कल्पनेनं रचाव्या लागतात, घडवाव्या लागतात, निर्माण कराव्या लागतात. आणि काही लेखक त्यांच्यापासून लांब असतात. म्हणजे त्यांना जे आपण जगलो नाही ते आपल्या साहित्यात येऊ नये असं वाटत असतं. पण मला अनिल साबळेच्या कथांमध्ये हे जाणवलं की त्यांनी त्यात जे रचलंय ते इतक्या खुबीने आणि सूक्ष्मपणे रचलेलं आहे की तुम्हाला ते घटकांपासून वेगळं करता येत नाही. ही सुंदर गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे लेखक म्हणून त्यांनी रचण्याला कमीपणा दिलेला नाहीये.
तर रचण्याचं महत्त्व त्याच्यासाठी अबाधित आहे, कल्पनाशीलतेचं महत्त्व अबाधित आहे आणि अशा प्रकारे त्यांनी एक नवा वास्तववाद आणि ताजा वास्तववाद मराठीत आणलाय या कथांच्या निमित्ताने. आता त्याच्या पुढच्या कथालेखनाविषयी उत्सुकता तर आहेच, कादंबरीविषयी उत्सुकता आहे आणि त्यांनी असंच लिहित राहावं अशी आशा आणि खात्री आहे. त्यामुळे मी त्याला शुभेच्छा न देता इथे थांबतो आणि त्याचं अभिनंदन करतो. अनिल साबळेच्या कथा मला वाटतं 7-8 वर्षापासून मी वाचतोय. त्याआधी त्याच्या कविता मी वाचल्या होत्या आणि कविता वाचल्यानंतर मला का कोण जाणे असं वाटलं होतं की अनिल चांगल्या कथा लिहू शकेल. आणि मी त्याला एकदा सहज असं म्हटलं की अनिल तू प्रोज लिहून बघ, कथा लिहून बघ. तर त्याने त्यावेळी ऑलरेडी ते लिहिलेलं होतं मला असं वाटतं. तो म्हणाला की मी लिहिलंय सर तसं. आणि मग मी ते वाचायला मागितलं आणि ज्या कथेचा आता निखिलेशने उल्लेख केला घोरपड ही कथा ती आम्ही नवानुष्ठूमध्ये छापली. आता अनिल साबळे ज्या परिसरामध्ये राहतात त्या परिसरामध्ये अनेक लोक राहतात, लिहिणारे वाचणारे अनेक लोक राहत असतील, आयुष्य समजून घेणारे. पण मला एक जाणवलं की अनिलकडे एक नजर आहे, एक दृष्टी आहे. अवतीभोवती जे काही घडतंय किंवा आपल्या संदर्भात जे घडतंय, इतरांच्या संदर्भात जे घडतंय त्यातलं काय नेमकं टिपलं पाहिजे किंवा काय नेमकं वेगळं आहे किंवा काय कशात, जसं आता निखिलेश म्हणतो की रूपक त्याला दिसतं, ते आशयात सहज मिसळलेलं असतं. तर ते जे आहे ते त्याला दिसतं प्रत्यक्ष. म्हणजे आता या पिवळा पिवळा पाचोळा या संग्रहाचा जो पहिला संग्रह ते आज प्रकाशित होतोय त्याच्यामध्ये एक त्याची कथा आहे मच्छावरची कथा आहे. तर त्या कथेमध्ये तो मुलगा मेल्यानंतर त्याचं ते सायकलचं टायर किंवा तुटलेली सायकल ती पोलीस स्टेशनच्या छपरावर बरेच दप्तर, शाळेचं दप्तर ते पडलेलं असतं आणि जाता येताना आम्ही बरेच दिवस ते दप्तर बघत होतो. मग एक दिवस ते नाहीसं झालं. हे जे काही आहे ना हे ऑब्झर्वेशन हे अनिल साबळेच करू शकतो. हे अशा प्रकारची दृष्टी असणारा लेखक मराठीला मिळालेला आहे असं आपण म्हणतो. दुसरं असं की कसं होतं त्याच्यामध्ये एक सररियल ही दृष्टी कशी आहे तर एक सररियल दृष्टी आहे. म्हणजे नवा वास्तववाद म्हणून निखिलेश जे म्हणतोय तर तो नवा वास्तववाद कसा आहे तर तो लहान मुलांच्या साधारणतः ज्या वयाच्या परिघातल्या त्या सगळ्या कथा आहेत त्या मुलांकडे ती दृष्टी असते बऱ्याच वेळा. म्हणजे एरवी पण आपल्याला ती बघायला मिळते. पण जसं आपण मोठे होत जातो तसं आपण वास्तवाच्या ऑब्जेक्टिव्हिटीच्या इतके घेऱ्यामध्ये येत जातो आणि लॉजिकल जगण्याच्या की ती दृष्टी आपण हरवून बसतो. ती लहान मुलांच्या मध्ये आपल्याला दिसते. अगदी लहान मुलं जे काही फॅन्टसीबद्दल बोलतात किंवा फॅन्टसाईज असं बोलणं असतं त्यांचं ते त्याच्यामुळे झालेलं असतं. तर अनिलने त्याच्या कथेमध्ये ती दृष्टी टिकवून ठेवलेली आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याने ते घालवलेलं नाहीये. आता जनरली लेखकांचं काय होतं की ते वयानं मोठे झाल्यानंतर लहानपणच्या अनुभवाच्या ऐवजावर लिहितात. जसं प्रकाश नारायण संतांनी लिहिलेलं आहे लहानपणीच्या अनुभवावर, पण ते मोठं झाल्यानंतर लिहिलेलं आहे. आणि तिथे होतं काय की जरी तो निवेदक लहान मुलगा असला लंपन तरी सुद्धा त्या निवेदकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आणि लेखकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू याच्यामध्ये अंतर ते त्या कथांमध्ये आपल्याला दिसतं. लेखक बाहेर पडलाय त्याच्यातून आणि तो मग बाहेर पडल्यानंतर जी काही त्याने दृष्टी कमावलेली आहे वास्तव म्हणा ऑब्जेक्टिव्ह म्हणा जे काय असेल त्या दृष्टीचाच प्रभाव त्या लंपनवरती पडतो असं आपल्याला दिसतं. तसं अनिलचं होत नाही. अनिलने तो लहान मुलगा तसाच टिकवून ठेवलाय. म्हणजे पौगंडावस्थेतला मुलगा, ते लहान मूल नाही आहे, तो पौगंडावस्थेतला मुलगा आहे, पण तो त्याने तसाच टिकवून ठेवलेला आहे आणि तोच ते जग बघतो. त्याच्यामध्ये अनिल कुठेही इंटरफेअर करत नाही. किंवा मला असं वाटतं की अनिलमध्ये अजूनही तो मुलगा आहे. त्याच्यामुळे त्याच्या फेसबुकवरच्या पोस्टमध्ये आपल्याला जे जग दिसतं ते एरवी दिसलं नसतं. जे अनिलला दिसतं ते त्याला दिसू शकतं. याचं कारण त्याच्यातला तो पौगंडावस्थेतला मुलगा त्याने अजूनही टिकवून ठेवलेला आहे आणि तोच त्या कथा लिहितोय. त्याच्यामुळे ती थोडंसं सररियल असणं, पण ते घोरपडमध्ये आहे, ते मोठी आईच्या कथेमध्ये आहे की त्याला कळतच नाही की ही काय भानगड आहे. ही आपली मावशी आहे ठीक आहे, पण मग हिची मुलं कुठे आहेत. मग ते ती आई जेव्हा सांगते म्हणजे ती मावशी जेव्हा सांगते की माझी मुलं तिकडे भजनं म्हणायला गेलेत, तेव्हा जेव्हा जेव्हा त्या मंदिरामधनं भजनांचा आवाज ऐकायला येतो तेव्हा तर हिची मुलं भजनं म्हणत असतील असं याला घरात बसल्यानंतर बसल्या बसल्या वाटत असतं. हे जे काही आहे ना त्याचा विचार करणं, त्याचे स्वप्न, त्याला पोहायला शिकवायचा प्रयत्न होतो एका कथेमध्ये आहे ते. आणि तो मग त्याला रात्री स्वप्न पडतो, तो घाबरलेला असतो की तो बुडाला, मग त्याचं प्रेत काढलं वरती वगैरे वगैरे. याला
गळाला. तर हे जे काही आहे ना, हे सगळं हे सररियल जग आहे, थोडंसं वास्तवाच्या पलीकडचं अशा प्रकारचं ते जग आहे. आणि ते तीच या कथेची खरी ताकद आहे असं मला वाटतं. तर पिवळा पिवळा पाचोळा ही शेवटची जी कथा आहे, त्या कथेमध्ये नापास झालेल्या मुलाला जग कसं दिसतं हे सगळं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे एरवी जसं दिसलं असतं त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळं त्याला ते अनुभव सगळे त्याचे मांडले. त्यामुळे आणि हे खूप मौल्यवान आहे. म्हणजे मला असं वाटतं अनिल साबळे यांनी हे जर टिकवून ठेवलं तर तो आणखी पुढे जाईल आणि खूप चांगल्या प्रकारचं कथा साहित्य मराठीमध्ये लिहू शकेल. मला असं वाटतं की एक प्रकारे प्रकाश नारायण संतचं जे काही अनुभव विश्व आहे त्याचा हा अँटिथेसिस आहे. कारण एक्झॅक्टली अपोजिट आहे ते सगळं. ते सगळं तिथलं मध्यमवर्गीय जीवन, त्यातले ते छोटे छोटे असे तिथे पण भावनिक विश्व आहे, इथे पण भावविश्व आहे. पण इथलं भावविश्वाचं ते त्याचं जे ट्रीटमेंट आहे ना त्या भावविश्वाला पूर्ण वेगळी आहे. तिथे टिपिकल मध्यमवर्गीय पणा आपल्याला अजिबात दिसणार नाही. आणि तो त्याच्या खेड्यातल्या आतापर्यंत त्याची जी वाढ झालेली आहे त्या वाढीतून ते आलेलं आहे. कारण खेड्यातली मुलं ज्या प्रकारची वाढतात ना, ज्या प्रकारे वाढतात, ज्या प्रकारे जीवनाकडे बघतात, ज्या प्रकारे अनुभव घेऊन जगाबद्दल शिकतात, त्या प्रकारे ते सगळं आहे त्याच्यात. त्याच्याहून एका सुरक्षित कुटुंबात राहणारी शहरातली म्हणा मध्यमवर्गीय कुटुंबातली पांढरपेशा शहरातली मुलं वेगळ्या पद्धतीने जगतात. तर असं नाही आहे. असं लिहिण्याची शक्यता होती यापूर्वी मराठीमध्ये, पण ज्यांच्यामध्ये होती त्यांनी ती घालवली. म्हणजे असं कोण लिहू शकत होतं याच्यामध्ये? दलित लेखक लिहू शकत होते, ग्रामीण लेखक लिहू शकत होते. म्हणजे सो कॉल्ड दलित, सो कॉल्ड ग्रामीण आपण त्यांना कंपार्टमेंट करून ठेवलेलं आहे आणि ज्यांची नेहमी चर्चा केली. ते असं काय नाही लिहू शकले. याचं कारण आता उदाहरणार्थ एक दलित किंवा ग्रामीण जीवनामधला एक मुलगा, त्याचं सगळं ते काही याचं जीवन आहे, लहानपणचं खडतर आयुष्य ते जगून मोठा होतो, तो कॉलेजमध्ये जातो, मग तो नोकरी करायला लागतो आणि सुटलो बाबा त्याच्यामधनं म्हणून तो बाहेर पडतो आणि मग त्याच्याबद्दल तो लिहायला लागतो. म्हणजे आपण काय त्याच्यात कितपत पडावं असं आपण म्हणत नाहीये. प्रश्न तो नाही की तुम्ही काय जगता. आता अनिल साबळे सुद्धा नोकरी करतो आणि तो एक मध्यमवर्गीय जीवन जगतो, पण त्याने त्याच्यातला तो जो अनुभव घेणारा माणूस आहे ना तो टिकवून ठेवलेला आहे. बाकीच्यांनी काय केलेलं आहे की तो माणूसच नष्ट करून टाकतो, तो अनुभव घेणारा, ती संवेदनशीलता नष्ट करून टाकतो. आणि ते त्यांनी जे कमावलेली दृष्टी आहे आणि कमावलेली भाषा आहे इतर लेखकांचं सांगतो, त्या कमावलेल्या भाषेने आणि दृष्टीने ते कथा साहित्य लिहितात. त्यामुळे तिथे ते येत नाही, ते पकडलं जात नाही जे अनिल साबळेला पकडायला जातं. ही त्याची ताकद आहे. त्याने तेच ते धडे गिरवत बसावेत असं मी म्हणणार नाही, पण त्याने ही ताकद जर टिकवून ठेवली तर तो खूप आणखी वरच्या पातळीवरचं लेखन करू शकेल. कारण ही कथाच इतकी मराठीमधली एक वेगळ्या प्रकारची वेगळी वाट निर्माण करणारी कथा आहे असं मला वाटतं. स्वतःची वाट निर्माण करण्याची ताकद पहिल्याच संग्रहामध्ये दाखवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ती ताकद त्याने दाखवलेली आहे या संग्रहामधून. आता ह्या वाटेने तो आणखी पुढे जाऊ शकतो. त्याला शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी. आता आपण होय 4 लोक आहेत ना? एक नुसती दे. आदमी 4 जे अत्यंत चिकित्सक पद्धतीने एखाद्या तरुण लेखकाचं विश्लेषण करतात, ते इतकं सटीक आणि व्यवस्थित आणि महत्त्वाचं असतं की ते दरवेळेला आपण आत्तापर्यंत गेली काही वर्ष बघत आले की ते पुढे भविष्यात खरं ठरते. मला मराठीतला हा पहिलाच प्रसंग असा दिसतो की एका तरुण लेखकाचं एक हार्डबाउंड आणि पॅरलल दुसरी एडिशन असं पुस्तक आलेलं आहे. इतका लाड केलेला हा मी अनिल साबळे यांचं अभिनंदन करतो आणि या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. दोघं इतकं चांगलं बोललेले आहेत की याच्यानंतर एक तर मी या सलग वाचलेल्या नाहीत. आता यांना एक फायदा असा होता की आधी हातात प्रत होती,
वाचता आलेलं नव्हतं. हे सगळ्या कथा सलग वाचलेल्या नाही. अनुभवमध्ये आधी आल्या होत्या, त्यातल्या काही मी वाचलेल्या आहेत अनुष्टुपमध्ये, आणि अनुभवमध्ये पण छोट्या छोट्या आलेल्या होत्या. आणि त्याचं लेखन मी 9-10 वर्षापासून वाचतो. तो सुरुवातीला कविता जास्त मी त्याच्या वाचल्या, आणि टागोरामधून आपल्याला त्याच्या कवितेचं वेगळेपण लक्षात आलेलं आहे. त्याचं गद्य वाचलं नंतर आणि मी चकित झालो. तो ज्या पद्धतीची वर्णनं आता दोघांनी केली आहे ती सगळी माझी पण निरीक्षण होती. आणि ज्याचं पहिलं साधं पत्र आणि सुरुवातीचं गद्यलेखन वाचून भालचंद्र नेमाडेंसारखा माणूस चकित झाला, आणि तू खरंच चांगला लिहू शकशील कारण तू चांगला वाचणारही आहेस असं म्हटलेलं आहे. तर ही हा नजरिया ज्या एका ज्येष्ठ लेखकाने दाखवला, हा ते सिद्ध करणारा तरुण लेखक आहे असं मला वाटतं. त्याच्यातली मला कालच इथे येताना मला एक फोन आला, म्हणजे आमचे मित्र दिवाण जयंत गुणेंचा. ते म्हटले, अरे तू त्या साबळेंचं वाचलंय? म्हटलं हो, उद्याच त्याचं पुस्तकाचं प्रकाशन. नाही, मला त्या गोष्टींबद्दल नाही म्हणायचं म्हटलं नाही, त्याचा कविता संग्रह पण आलाय. नाही, त्यांनी असं केलंय म्हणे की काही फोटोग्राफ्स आणि त्यावरचे काही त्याची निरीक्षण अशी जोड गोष्टी त्यांनी सुरुवातीच्या काळात केल्या होत्या 12, 13, 14, 15 या सालामध्ये. त्यामुळे मी इंग्रजीत असे प्रयोग बघितलेले आहेत, आणि तशा पद्धतीचं पुस्तक कोणी करू शकेल का? मी म्हटलं हे मी विचारच केला नव्हता, कारण ते इतकं दरवेळेला भिडणारं होतं. त्या चित्रा पलीकडे जाऊन ज्या पद्धतीने तो त्याच्यावर भाष्य करतो आणि लिहितोय, आणि त्याच्याशी जैविक नातं होतं. तो नुसतं फोटो काढून तटस्थपणे लिहित नव्हता. आता निखिलेशनी जो शब्द वापरला तो खरोखर आहे सहानुभाव. एक त्याच्या भाषेमध्ये निकोप असा हे एक बालपणातलं जे कुतूहल असतं ते आहे, आणि त्या कुतूहलापोटी ज्या पद्धतीने तो निसर्ग मात्रातल्या प्रत्येक वस्तूंशी जैविकरित्या बांधलेला गेलेला आहे, आणि त्यामुळे असा उल्लेख झाला त्याप्रमाणे ती प्रतिका आपसूक येतात. मला खात्री आहे की हा कथा रचत नसणार. हा कारण सहजपणा, निष्पापपणा आणि भाषेतली जी सहजता आहे त्यावरून हा सलगच लिहित असेल. क्वचित त्याच्यानंतर काही वाटलं तर तो परिष्करण करत असेल असा माझा संशय. पण हे अत्यंत क्रांतिकारी गोष्ट आहे, आणि ज्या पद्धतीने ज्या वेगाने एका 7-8 वर्षात त्यांनी गद्यलेखन आणि आपलं कविता लेखन केलेलं आहे, ते मराठीला अतिशय चमत्कार वाटावा अशी चांगली गोष्ट आपल्याला मिळालेली आहे. जयंतच्या कथा बंद झाल्या होत्या 80 नंतर, आणि त्यानंतर तो थेट लिहायला लागला 12 वर्षानंतर. त्याने 2002 नंतर त्याने कथा लिहायला लागला, आणि पुढचा त्याचा पूर्ण काळ जो आहे तो दीर्घ बडा ख्याल गायल्यासारख्या मोठ्या कथांचा. कुठेतरी मला तसं त्याची जयंती आज त्यामुळेही आठवण येते. आणि कुमारांची जी पहिली मैफल होती जी आपण आता कुठेही ऐकू शकतो, कुमार गंधर्वांची, ते काही वर्षांचे असताना, आणि ज्या पद्धतीने ते गातायत आणि मुरक्या घेत आहेत आणि मोठ्या ताना मोठ्या गायकासारख्या घेत आहेत, ते बघितल्यानंतर मला असं वाटतं की अनिलचा जो दमसास आहे हा त्या लईचा आणि त्या प्रतीचा आहे, आणि पुढे चालून तो सिद्ध होईल अशी मला आशा आहे आणि खात्री आहे. त्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. त्याच्या फेसबुक पोस्ट म्हणजे ते फोटोग्राफ्स आणि त्याने दिलेला मजकूर, त्याचं पुस्तक करावं असं मी भूषण म्हटलं होतं ना. आठवतं तुला? सुरुवात त्यापासूनच झाली होती, व्यक्तिचित्रणांचं पुस्तक करावं असं झालं. त्यांनी असं सांगितलं की अरे ॲलिस्टर रीडनी केलंय वेगवेगळ्या लेखकांवर, किंवा असं काही, तर ह्या माणसाचे फोटो वाटल्यास तुम्ही कन्वर्ट करा, ब्लॅक अँड व्हाईट करा, पण याचं काहीतरी करायला. अशा पद्धतीची पुस्तकं मराठीत नाही आली. ते चांगलं तर हे प्रयोग हे माझ्या लक्षात नव्हतं आलं, म्हणजे हे तुझ्या आलाच ना, पण ते म्हटलं त्यापासूनच सुरुवात झाली होती. बरोबर आहे. आमचं बोलणं तसंच झालं होतं. ते बोलत होते तेव्हा या दोन्ही पुस्तकांचा टागोरांचा किंवा याचा संदर्भच फक्त माहिती होता. ते तिसरं पण हे खरंच रिव्हिलिंग आहे ना, एका तिसऱ्या माणसाला याच्यात एक वेगळं साहित्याचा फॉर्म दिसतो. हा जो आहे ना, हा प्रत्येक कथेत घुसतो कसा बघतो हे बघ.
गळ नावाची कथा आहे. सुरुवात कशी आहे, आमच्या मळ्यात खोदलेल्या नव्या विहिरीला भरपूर पाणी लागलं होतं. असं कुठलाच ग्रामीण लेखक लिहिणार तो मग ते सकाळ झाली होती किंवा संध्याकाळ झाली होती, ऊन पडलं होतं किंवा काय असं काही सुरुवात होती. हा डायरेक्ट सुरुवात होती आणि एकदम घुसतोच तो आता. हे बघ, हिरव्या का चिकाळ शिवा शेरावर याची सुरुवात कशी आहे. त्या दिवशी आम्ही एक लाल तोंड्या सरडा आमच्या घरामागच्या शेराच्या माटीवर घेरला होता. म्हणजे ते सरड्याला घेरलं इथूनच गोष्ट सुरू होती. तू उचलतो ना ती गोष्ट. टेक ऑफ पॉइंट त्याच्या हा. दरवेळेला उत्तम उत्तम आहे. आहे. ते फारच उत्तम आहे. आणि हे हे खरंच आहे की हे आता पुन्हा पुन्हा आपल्याला काही दिवस मांडायत राहायला लागणार हो, की हो. का आवश्यक आहे. अगदी. कारण हा महत्वाचा मुद्दा आहे की इतर ग्रामीण किंवा दलित लेखकांनी त्या पद्धतीचं बालपण एका सहानुभूती मिळावी अशा दृष्टीने लिहिलंय की काय असं वाटतं. जसं जुन्या काळातल्या भौगो त्या भळभळ भावगीत करायचे अगदी. तसं पण याच्या उलट आहे की हा सहानुभाव जे वापरताना हे खूप त्याचा कळीचा शब्द आहे आजच्या त्याच्या लेखनातला की तो त्याच्याशी अगदी इनोसेंटली त्याचे होमोजिनाइज झाले आणि त्यातून ते आलेले. तर हे आपल्याला जोरकसपणे पुन्हा पुन्हा अधोरेखित करून सांगायला लागेल. कारण आता आपण एखाद्या जयंतला जर चुकून नाही, मी मनापासूनच म्हटलं होतं की तो जागतिक दर्जाचा आहे, तर त्याच्यावर वादळ उठू शकत असेल आणि नंतर ते मान्य होत असेल तर आपल्याला हेही म्हणायला लागेल की ह्या माणसाची ही अतिशय बलस्थान आहेत आणि ठळक वैशिष्ट्य. ते दोघांनी जोरात जबाबदारीने म्हटल्याशिवाय ते पोचणार. छान, अभिनंदन. तुमचं पण अभिनंदन. हो. छान. तुझ्या 12वीलाही शुभेच्छा. 11वीला. अच्छा. आता पुढच्या वर्षी 11वी 12वीला. ती मंचरला इकडं आली. त्यामुळे छान. अनिलला आपण अरे हो. बोलायला सांगू. हा? त्याला बोलायला सांगू. हा. आणि आता बोला. बसून रिलॅक्स. नमस्कार. आज माझा कथासंग्रह पिवळा पिवळा पाचोळा पायरस प्रकाशनाकडून प्रकाशित झाल्याचा मला खूप आनंद होत आहे. आणि म्हणजे माझ्या कथेची वाटचाल या आपल्या रेंडे सरांनी अगदी जवळून बघितलेली. मी ज्या वेळेस माझी लिहिली होती आपली मच्छा म्हणून कथा, त्यावेळेस ती मी एकदम अशी कागदावर लिहून सरांना पाठवून दिली होती. तर ती सरांनी DTP करून नवानुष्टूपमध्ये छापली आणि त्यानंतर म्हणजे मला सगळीकडून फोन यायला लागले का बाबा तुझी कथा आवडली अशी तशी. म्हणजे मला जी माझी सुरुवात आहे आपली कथा लेखनाची ती यांच्यामुळे झाली, म्हणजे यांच्या आपल्या रेंडे सरांमुळेच झाली. म्हणजे जे जे चांगले माणसं होते त्यांच्याशी मी जे जोडलं गेलो ना, म्हणजे त्या गोष्टीचा मला खूपच फायदा झाला. कारण जे अनेक लेखक बघितले मी, पण नवीन लेखकाला संधी देणारे असे लोक होते व मोठे लोक, त्यांच्याशी मी जोडला गेलो तर मला खूपच आनंद झाला. आणि ज्यावेळेस माझं पुस्तक यांनी घेतलं मग याच्यासाठी आपलं प्रकाशनासाठी घेतलं, तर म्हणजे त्यातल्या अगदी बारीक सारीक गोष्टी भूषण असेल किंवा श्रीपाद असेल ते मला फोनवरून एकदम असे सांगत होते बा. म्हणजे अजितने एखादं चित्र काढलं तर ते मला लगेच मोबाईलवर पाठवून द्यायचे, असं चित्र काढलंय, हे निखिलेश चित्रे सरांनी लिहिलंय आणि रेंडे सरांनी आमचं शीर्षक सुचवलंय. म्हणजे आणि ते मला एवढं फोन करून सांगायचे म्हणजे माझ्यावर पण हे वाढला दबाव. म्हणजे एवढे मोठे आपले आहेत भाषे प्रकाशक आणि एवढे बारीक सारीक गोष्ट आणि किती मन लावून करतात या गोष्टीचा मला आनंद पण व्हायचा. आणि थोडंफार मला दबाव आला की आपलं पुस्तक एवढं छान करतात हे. कारण मी माझे इथून मागचे अनुभव खूप वाईट होते पुस्तकाच्या संदर्भात, पण हे इतकं याच्यापासून मला म्हणजे काय त्या गोष्टीबद्दल असं बोलावं मला हेच हे नव्हतं. पण एवढं छान पुस्तक त्यांनी केलं म्हणजे याचा माझ्यावर विश्वास बसत नाही. म्हणजे मला असं वाटतं की आता जे आपण पुस्तक बघतो मानदेशी माणसं असेल, काजळ माया असेल, ते जर असं हार्ड कव्हरमध्ये असतं तर किती छान दिसलं असं असं मला येतं. म्हणजे इथून मागं पण अनेक असे मराठी होते, म्हणजे मराठीमधले अनेक अशा व्यवस्था प्रकाशन व्यवस्था, पण त्यांच्याकडून असं पुस्तक काही झालं नाही. आणि म्हणजे हे या दोन्हीतले हे कोण पायरचे नेमके मालक कोण, प्रकाशक कोण, असं त्यांनी ठेवलंच नाही.
म्हणजे जी आपली लोकशाही असते असंच त्यांनी ठेवलं वळ म्हणजे म्हणजे जे हे आपलं जे आहे बा असं प्रकाशन पोपायरस याला लोकशाही प्रकाशन नाव दिलं असं तरी चाललं असतं असं मला वाटतं. म्हणजे त्यांनी कुठल्याही त्याच्यात काय बा हे टाकलं नाही दबाव की आम्ही असं घेतलंय आम्ही असं करणार आहे, तुला आवडलं का, तू खुश आहे का, बघ आम्ही असं केलंय. म्हणजे एवढं जसं आपण हे माझे मित्रचे खूप दिवसाचे म्हणजे असं त्यांनी सगळं पुस्तकाचं केलं. या गोष्टीचा मला खूपच आनंद झालाय. आणि असं वाटतं ज्यावेळी मी नापास झालतो 9वी 94 साली, आता हे पुस्तक झाले असं वाटतं आता पास झालो का काय. कारण ज्यावेळेस ते हे जे मुखपृष्ठ यांनी केलं आपलं राजू बाविस्कर सरांनी, त्यामध्ये हेच रंग आहे सगळे माझ्या मनस्थितीचे. म्हणजे मला आता वाटतंय सरांना लिहून दाखवा का मी आता पास झालो. आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. गणेश विस्पुते सर माझ्या प्रकाशनासाठी एवढ्या लांब आले. निखिलेश छत्रे सरांनी पण वेळ दिला. रेंडे सरांनी म्हणजे पुस्तकासाठी त्यांनी जवळजवळ सगळ्या माझ्या कथा वाचल्या, मला सूचना केल्या, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि श्रीपाद आणि भूषण यांनी एवढं छान पुस्तक मला दिलं, याचं मला आयुष्यभर मी त्यांचं ऋणी. एवढं बोलून मी थांबतो. सगळे वाचक तुझे ऋणी आहेत की तू इतकं चांगलं वाचायला लागलीस.